एबीसीडी शिकवली जाते तशी आपल्या हेल्थची पण एक एबीसीडी आहे. ही जर तुम्हाला समजलं तर बघा एबीसीडी आता आजपासून बोलायचंय तुम्हाला काय कुठलेही प्रोडक्ट एबीसीडीचे प्रोडक्ट कोणाला द्यायचे एबीसीडी मध्ये कंपल्सरी प्रोडक्ट कुठले असणार आहेत काय काय असणार आहे तुम्हाला लक्षात येईल हेल्दीसाठी काय अनहेल्दी लोकांसाठी काय त्यानंतर अनहेल्दी तर लोकच म्हणता येईल हेल्दी खूप कमी आहेत पण अनहेल्दी ज्याला वाटतंय मला समज आहे मी हेल्दी तर त्याला त्याच्यासाठी आपण हेल्दी म्हणूया पण नॉर्मली तो अनहेल्दीच असतो त्याच्यासाठी पण आणि त्यानंतर काही क्रोनिक पेशंट असतील त्यांच्यासाठी पण कसे कसे लेवलला काय केलं कुठं काय काय असतं. ए फॉर काय ए म्हणजे ऍक्टिव्हिटी. पहिलं ए म्हणजे ऍक्टिव्हिटी. आपल्या शरीरामध्ये काय ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू चालू असतात. पहिली असते पाचन संस्था डायजेस्टिव्ह सिस्टम त्याला म्हटलं जातं. दुसरं असतं रेस्पिरेटरी सिस्टम. एक आहे डायजेस्टिव्ह सिस्टम दुसरा आहे रेस्पिरेटरी सिस्टम. पाचन संस्था आणि श्वसन संस्था. पाचन जे होतं आपलं पचन होतं आणि श्वसनासाठी आपण हे करतो आपण काय करतो बघा एक लक्षात घ्या पचन श्वासामधनं तुम्हाला काय मिळतं माहितीये का श्वासामधनं तुम्हाला मिळतो O2 श्वसनामधनं तुम्हाला मिळतं ऑक्सिजन आणि पचनामधनं तुम्हाला मिळतात न्यूट्रिशन. हा नाव इकडे पाहिजे होतं. पचनामधनं तुम्हाला मिळतात काय न्यूट्रिशन आणि श्वासामधनं तुम्हाला मिळतात काय ऑक्सिजन. श्वसन म्हणजे तुमची श्वसन संस्था जर चांगली असेल तर तुम्हाला O2 मिळणार आहे ऑक्सिजन मिळणार आहे आणि ऑक्सिजनला आपलं प्राणवायू म्हटलं जातं आणि शरीरामध्ये पचन शक्ती चांगली असेल तर तुम्हाला न्यूट्रिशन मिळणार आहे. काय मिळणार आहे न्यूट्रिशन. शरीर पचन शक्ती खराब असेल तर न्यूट्रिशन तुम्हाला मिळू शकत नाही. तर ऍक्टिव्हिटी हे ऍक्टिव्हिटी काय आहेत तर आपल्या माणसाच्या शरीरात तुम्ही समजून घेतलं पाहिजे की पचन शक्ती कशी असते वीक शक्ती आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळे. मग आता तुमच्या शरीरात जे ऍक्टिव्हिटी चालल्यात डायजेस्टिव्ह सिस्टम तर ओळखलं पाहिजे. तुम्ही कसं ओळखायचं तर एखादा व्यक्ती एखाद्याला कुठला आजार आहे किंवा काय आहे तर त्यावेळेस काय केलं पाहिजे. समजा उदाहरणार्थ याचा आजार जो आहे हा आजार कशाला पकडू नये. हा याचा आजार पचन शक्तीला पकडू नये का. ओके. याचा आजार श्वसन शक्तीला पकडू नये का श्वसन संस्थेला पकडू नये का. ओके. म्हणजे तो जो आजार असतो तो कसा ओळखायचा असतो तो पचन शक्तीला पकडू नये का श्वसन संस्थेला पचन संस्थेला पकडू नये का श्वसन संस्थेला पकडू नये. मग उदाहरणार्थ एखादा म्हणतोय की माझं सर मला थोडंसं पोटात गडबड होती पोटाचा आजार आहे सर मला ना माझं पचलं खाल्लेलं पचन होत नाही हे होत नाही ते होत नाही. तर समजायचं काय हा कशाला पकडून आजार आहे डायजेस्टिव्ह सिस्टमला पकडून आजार आहे पचन संस्थेला. आणि पचन संस्थेचे प्रोडक्ट कुठले कुठले पचन संस्थेला कुठले कुठले प्रोडक्ट देतोय आपण पचन संस्थेसाठी. तर आपण पचन संस्थेला प्रोडक्ट देतो. मी एक तुम्हाला आता चार्ट देणार आहे त्या चार्ट मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पण तरी पण तुम्हाला मी सांगतो पचन संस्थेला प्रोडक्ट कुठलं असतं की यामध्ये जर बघितलं तर ॲलोथ्री फळा मी जे आता तुम्हाला सांगितलं यामध्ये पचन संस्था परफेक्टली चालते. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ॲलोवेरा ज्यूस त्यानंतर गॅनोडर्मा हे 3 प्रोडक्ट पॉवरफुल तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टम वरती काम करतात. हे गॅनोडर्मा येणार पचन संस्थेवर तुम्हाला मेन जे काम करतात हा गॅनोडर्मा पण त्यात ऍड होतं काय प्रॉब्लेम नाही पण मेन जे काम करतं ॲलोथ्री फळा आणि ॲलोवेरा ज्यूस पचन संस्थेला पकडून खूप मोठा फायदेशीर प्रोडक्ट आपला आहे. रेस्पिरेटरी सिस्टम श्वसन संस्थेला पकडून काही प्रोडक्ट आपले बरोबर ना. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये अजून पचन संस्थेला एक पकडून एक प्रोडक्ट आहे आपलं ते म्हणजे कुठलं स्पिरुलिना. स्पिरुलिना हे ऍक्टिव्हिटी स्पिरुलिना का तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे एक घटक आहेत मी तुम्हाला सांगितले याच्यामध्ये हे काय करतं ऍसिडिक बॉडी रिमूव्ह करतं. हे प्रोडक्ट मध्ये अल्कलाईन बॉडी करण्याचं जास्त प्रमाण एक इंग्रेडियंट्स असल्यामुळे ते बॉडीला काय करतं तुमच्या अल्कलाईन बनवतं. आणि कोणालाही पचना रिलेटेड जर काही आजार वाटला तुम्हाला खाण्यापिण्या रिलेटेड तर सरळ तुम्ही ह्या 2 प्रोडक्टला त्यामध्ये ऍडच करायचं ॲलोथ्री फळा किंवा ॲलोथ्री फळा आणि स्पिरुलिना हे कॉम्बिनेशन. पचनाशी रिलेटेड कुठले आजार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करा हे 2 घटक प्रोडक्ट ऍड करा. स्पिरुलिना कारण का त्याच्या बॉडीचे पीएच बिघडलाय सगळा पीएच मेंटेन करावं लागेल आणि प्लस विटॅमिन्स मिनरल्स पण लागतील आणि त्याबरोबर डिटॉक्सिफिकेशन साठी तुम्हाला काय करायचे ॲलोथ्री फळाला पण तुम्हाला त्यासाठी वापरायचे. रिस्पिरेटरी सिस्टम साठी श्वसन रिलेटेड आजार जर असतील तर श्वसन रिलेटेड आजारासाठी मी तुम्हाला पॉवरफुल प्रोडक्ट काय सांगितलं होतं एक गिलॉय सांगितलं होतं. गिलॉय श्वसन रिलेटेड आजारासाठी खूप पॉवरफुल प्रोडक्ट आहे. ते त्या व्यक्तीच्या श्वसनाच्या वेळेला तुम्ही ऍड करणं गरजेचं आहे. गिलॉयला तुम्ही प्रमोट त्या लेवल जर विचार केला तर गिलॉय तुम्हाला मोठे बेनिफिट देईल. श्वसन रिलेटेड अजून एक मोठं जबरदस्त प्रोडक्ट आहे ते म्हणजे कुठलं मोरिंगा प्रोडक्ट हे श्वसन रिलेटेड तुम्हाला बेनिफिट देणार आहे. श्वसन रिलेटेड कोणाला काही आजार असेल तुम्ही त्याला एक कॉम्बिनेशन मध्ये वापरू शकता. त्याला मोरिंगा आणि गिलॉयचं पण तुम्ही बेनिफिट तुम्ही मोठ्या लेवलला देऊ शकता. श्वसन रिलेटेड अजून आजार असेल तुम्ही नस्य ड्रॉपला पण प्रमोट करा. श्वसन रिलेटेड तुम्हाला तो नस्य ड्रॉप पण खूप मोठा बेनिफिट देणार आहे.
नसते ड्रॉप श्वसन रिलेटेड काही जरी आलं तर नसते ड्रॉपला प्रमोशन तुम्ही वापरू शकता. त्यानंतर जर बघितलं तर बघा टेम्पररी काही जर असं, मी तुम्हाला ते सांगितलं होतं मगाशी, आयुष कॉत आणि आयुष 64 हे लॉंग लाईफने पण टेम्पररी लेवलला तुम्ही आयुष कॉत आयुष 64 हे दोन्ही प्रोडक्ट पण श्वसनाच्या विकारावरती काम करतात. तर ऍक्टिव्हिटी, मग तुमचं पण स्वतः, आता तुम्ही हेल्दी, हे झालं अनहेल्दी लोक, हे झालं कुठल्या तरी क्रोनिक आजारासाठी, पण हेल्दी माणसाच्या बॉडीमध्ये तुम्ही हेल्दी जर स्वतःला म्हणताय तर मला सांगा हेल्दी माणसाच्या बॉडीमध्ये ह्या दोन सिस्टम तुमच्या स्ट्रॉंग चालू आहे सध्या? याचा थोडा विचार करा बरं. तुमची पचनशक्ती आणि श्वसन शक्तीवर तुमचं काम चालू आहे आता, परफेक्ट चालल्यात? तर नसल तर तुम्ही या दोन्हीचे प्रोडक्ट रोज डेलीच्या इनटेक मध्ये आणणं गरजेचं आहे. मी लास्ट मध्ये तुम्हाला एक चार्ट देणार आहे की हेल्दी माणसाने कुठले फूड सप्लिमेंट डेली वापरले पाहिजेत. खतरनाक लेवलचं एक तुम्हाला मी चार्ट दाखवणार आहे, तिचं महत्व पण समजून सांगणार आहे. सेकंड आहे बॅलन्सिंग, डी फॉर बॅलन्सिंग. पंचतत्व, तीन प्रकारचे त्रिदोष असतात, वात पित्त कफ. बॅलन्सिंग म्हटलं ना तर आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीला बॅलन्सिंग करणं गरजेचं असतं प्रत्येकला. म्हणजे बघा, काही कमी झाली तरी प्रॉब्लेम आहे, जास्त झाले तरी प्रॉब्लेम आहे. बीपी हाय पण नको, लो पण नको, शुगर कमी पण नको, जास्त पण नको. म्हणजे सगळ्याला मेंटेन बॅलन्स करण्याचं काम केलं पाहिजे. तर शरीरामध्ये सगळ्यात पहिलं प्रॉब्लेम काय येतो? ऍक्टिव्हिटीजचा, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू चालू असतात. श्वसनाची ऍक्टिव्हिटी कंटिन्यू चालू आहे, आपण 24 तास श्वास घेत असतो. पचनाची ऍक्टिव्हिटी कंटिन्यू चालू आहे, 24 तास माणूस पचन करत असतो. पण त्याचबरोबर अजून एक घटक येतो बॅलन्सिंग, बी फॉर बॅलन्सिंग. तुमच्या बॉडीमध्ये बॅलन्सिंग कसं चाललंय? सगळं बॅलन्स मध्ये आहे का? तुमचं शरीर बॅलन्स मध्ये आहे का? या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत ते वापरले पाहिजे. बॅलन्सिंग करण्यासाठी तुम्हाला बेनिफिट करून देतं बॅलन्सिंग करण्यासाठी, बॅलन्सिंग बॉडीमध्ये सगळं बॅलन्स करण्यासाठी बेनिफिशियल प्रोडक्ट जर म्हटलं तर सिबॅक्थोन, पॉवरफुल प्रोडक्ट, बॅलन्स करणार सगळ्या घटक तुमच्या शरीराला एकदम. त्यामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड्स असतात. ओमेगा फॅटी ऍसिड्स मुळे जे काही घटक आपल्या शरीरातले वात पित्त कफ जास्त याला कंट्रोल करण्याचं काम हे करतं. अजून बॅलन्सिंगचं काम तुम्हाला करतं कुठलं? गोअर्क, शरीराला बॅलन्स मध्ये आणतं. ते त्रिदोष नाशक आहे, वात पित्त कफ तिन्हीला पण ते कंट्रोलमध्ये. हे 3 दोष बघा, हे 3 दोष पूर्ण जात नसते, कंट्रोलिंग मध्ये लागतात. कधी वात वाढला तरी प्रॉब्लेम आहे, पित्त वाढला तरी प्रॉब्लेम आहे, कफ वाढला तरी प्रॉब्लेम आहे. वात पित्त कफ याचे आजार कसे ओळखायचे मी तुम्हाला सिंपल सांगतो. बघा, तुमचं हे डोकं, इथे डोकं आणि डोक्यापासून इथपर्यंतचे जर आजार असतील इथपर्यंतचे, तर हे आजार समजायचे सगळे कशाचे आजार आहे? कफाचे आजार आहेत. कशाचे? कफाचे. त्यानंतर इथून तर तुमच्या खालच्या पोटाच्या शेवटच्या टोकापर्यंत हे जे आजार असतात हे सगळे असतात पित्ताचे, पित्त. आणि तुमच्या कमरेपासून खाली जे आजार होतात हे सगळे असतात वाताचे आजार. हे कुठले असतात? वाताचे आजार, वात पित्त कफ. वातामध्ये कुठले प्रोडक्ट? वात कंट्रोल कसा करायचा आहे? गुडघ्याच्या खाली कमरेच्या खाली दुखायला लागलं तर समजायचं वाताचा त्रास आहे. पोटाचं गडबड असेल तर कफाचा, ह्याची प्रकृती पित्त प्रकृती वाढली. आणि वरची जर प्रॉब्लेम असेल तर कफ प्रकृती वाढली. हे 3 ज्या प्रकृतीमध्ये विकृती सांगितल्या होत्या, ह्या विकृती 3 विकृती, कुठली विकृती त्या माणसामध्ये आली? वात कशी आली? पित्त कशी आली? जर आजार इथून इथला असेल तर समजायचं कुठला आहे? वाताचा. कुठला आहे? कफ प्रकृतीचा आजार आहे. त्यानंतर मध्ये असेल तर पित्त आणि खाली असेल तर वात. हे सिंपल समजण्याचं एक सोपं, एका सायंटिफिक नाही म्हणता येणार, एक सोपं आपलं एक तुम्हाला एक टेक्निक मी सांगतो कसं समजवलं पाहिजे, याला कसं समजलं पाहिजे. आता याला सगळ्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला तुम्हाला प्रोडक्ट वापरले पाहिजे. बॅलन्सिंग करण्याचं काम आपलं करतं वेदामृत प्रोडक्ट. वेदामृत प्रोडक्ट आपलं बॅलन्सिंगचं काम करतं. त्याचबरोबर काम करतं, अजून बॅलन्सिंगचं काम करतं तर आपलं तुलसी ड्रॉप. हे तुलसी ड्रॉप, त्याचबरोबर जर वेदामृत, हे शरीराला सगळ्या सिच्युएशन मध्ये बॅलन्स करायचं. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला मागाशी प्रोडक्ट कुठलं जे सांगितलं ते कुठलं प्रोडक्ट सांगितलं ते म्हणजे याचं प्रोडक्ट, सिबॅक्थोन. तर सिबॅक्थोन पण तुम्हाला बॅलन्सिंग मध्ये कामा येणारं प्रोडक्ट आहे. हे तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये त्याला वेळेनुसार वापरला पाहिजे. आणि अजून एक प्रोडक्टला तुम्ही अजून ऍड करू शकता बॅलन्सिंगचं. अजून एक पॉवरफुल जर काम कोणी करतं तर ते काम करतं आपलं मोरिंगा. मोरिंगा तिकडं पण ऍक्टिव्हिटी मध्ये पण काम करतं आणि बॅलन्सिंग मध्ये पण तुम्हाला खूप मोठ्या लेवलचा बेनिफिट देणार आहे. सॉरी, सी येतो क्लिन्झिंगचा. सी फॉर क्लिन्झिंग. सी फॉर क्लिन्झिंग. आपल्या बॉडीचं, प्रत्येकाच्या बॉडीचं रोज क्लिन्झिंग होणं गरजेचं आहे. डेली क्लिन्झिंग होणं गरजेचं आहे. क्लिन्झिंग डेली नाही झालं तर काय होईल? मला छोटंसं मी तुम्हाला एक सांगाल. मला सांगा, एखादी म्युन्सिपाल्टी, एखादी महानगरपालिका आहे, महानगरपालिकेचे महापौर जर 1 महिना फिरायला गेले ना तर काही प्रॉब्लेम नाही सर. पण महानगरपालिकेचे सगळे सफाई कर्मचारी जर 1 महिना सुट्टीवर गेले तर काय होईल? बिग प्रॉब्लेम.
कर्मचारी जर सुट्टीवर गेले तर काय होतं, आपलं घर 1 महिना स्वच्छ करू नका, काय होईल, उकिरडा होणार. बरोबर ना. आपण आपली जर कार यूज करत असाल तर कार तुम्ही फक्त तुमची कार आहे ना 1 वर्ष धुवू नका, आतून स्वच्छ करू नका, मग तुम्हाला कळलं काय होईल. बरोबर ना. मला सांगा, कुठलीही गोष्ट जर क्लिनिंग नाही केली तर होणारे दुष्परिणाम काय, किती मोठे दुष्परिणाम आहेत, किती मोठ्या लेवलचे दुष्परिणाम. मग मला एकच सांगायचं सर, एव्हरीडे तुम्ही तुमच्या बॉडीला क्लिन्झिंग करता का? आणि क्लिन्झिंग कधी केलं पाहिजे? काही लोक आहे ना वर्षाला क्लिन्झिंग लावतात. नाही सर, नाही. तुमच्या बॉडीला प्रत्येक रोज तुम्हाला क्लिनिंग करावं लागतं, रोज क्लिन्झिंग करावं लागतं. आणि क्लिनिंग म्हणजे डिटॉक्सिफिकेशन, डिटॉक्स करावं लागते, रोज बॉडी क्लिनिंग करावं लागते. आणि सगळं क्लिनिंग करण्याची पद्धत आहेत वेगवेगळ्या ठिकाणून. जसं पोट साफ होणं एक क्लिनिंगची एक पद्धत आहे, हे डिटॉक्सिफिकेशनची एक पद्धत आहे. घाम येणं एक डिटॉक्सिफिकेशन आहे. सर्दी होणं हे पण एक डिटॉक्सिफिकेशन आहे. नाकातून सगळे घाण बाहेर निघते. डोळ्याला म्हणतो ना आपण चिपचिप येतं ते डोळ्याला, असं तर ते पण येणं म्हणजे काय, ते पण डिटॉक्सिफिकेशन आहे. बरोबर ना. पण आज बघा, हे सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागल्यात. घाम येणं बंदच झालं, डिटॉक्सिफिकेशन कमी झालंय आजकाल. तर आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय केलं पाहिजे, रोज केलं पाहिजे. रोज काही असतात, काही रेग्युलरली, काही 3-3 महिन्याला काही डिटॉक्सिफिकेशन असतात, काही वर्षात एकदा असतात. वेगवेगळे लोकांचे डिटॉक्सिफिकेशन तुम्हाला कळाले पाहिजे. मग कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर जर तुम्ही काम करायला गेलात तर पहिलं बघा त्याच्या शरीरामध्ये काय राडा झालेला आहे, काय गोंधळ झालेला आहे. तर पहिलं काम करा डिटॉक्सिफिकेशनसाठी आपलं प्रोडक्ट आहे ॲलो त्रिफळा आणि गॅनोडर्मा. सगळ्यात पॉवरफुल प्रोडक्ट गॅनोडर्मा. डिटॉक्सिफिकेशनचा किंग जर कोणाला म्हटलं जाईल तर गॅनोडर्मा. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या बॉडीवर काम करायचंय तर सगळ्यात पहिला त्याची बॉडी स्वच्छ करा, पहिली घाण बाहेर काढा आणि मग आपले प्रोडक्ट इनटेक करा. घाण बाहेर नाही निघाली तर काही उपयोग नाही. डिटॉक्सिफिकेशनसाठी पॉवरफुल प्रोडक्ट जे येतं तर ते येतं कुठलं, क्लिन्झिंग प्रोडक्ट. म्हणजे कुठलं गॅनोडर्मा आणि ॲलो त्रिफळा. ॲलो त्रिफळा आणि गॅनोडर्माला कंपल्सरी डिटॉक्सिफिकेशनसाठी तुम्हाला वापरायचं आहे. पहिलं क्लिन्झिंग बघा. ॲलोवेरा तुम्हाला मी ॲलोवेरा अजून एक ठिकाणी सांगितलं, ॲलो त्रिफळा तुम्हाला एक ठिकाणी सांगितलं होतं. कुठं ते म्हणजे कुठं सांगितलं होतं, ए ऍक्टिव्हिटीमध्ये. बरोबर ना. ऍक्टिव्हिटीसाठी, पचनशक्तीसाठी, आणि ते पचनशक्तीचाच क्लिन्झिंग करण्याचं काम ते इथं करतं. त्यामुळे या प्रोडक्टला तुम्ही सर्रास लेवलला बिंदास डिटॉक्सिफिकेशनसाठी तुम्ही वापरलं पाहिजे. सर्रास पहिलं हे प्रोडक्टला, आणि नॉर्मल कोणत्याही व्यक्तीला द्या, काय प्रॉब्लेम नाहीये, बिंदास लेवलला देऊ शकता. फक्त गॅनोडर्मा एकच करायचं असतं. गॅनोडर्मा ज्याला रक्त पातळ व्हायची गोळी चालू आहे त्याला गॅनोडर्मा द्यायचं नसतं. बाकी तुम्ही सगळ्याला गॅनोडर्मा बिंदास ते देऊ शकता. ज्याला इकोस्प्रिन सारखी गोळी असते, जी रक्त पातळ करण्याची गोळी चालू असते, त्याला फक्त गॅनोडर्मा तुम्हाला देता येत नाही. मग तुम्हाला त्याला फक्त ॲलो त्रिफळा वगैरे असं देऊनच क्लिन्झिंग करावं लागेल. तुम्हाला गॅनोडर्मा काम द्यायचं नसतं. ओके. त्यानंतर डी फॉर डिपेंडिंग. मग आता तुम्ही विचार करा, डिपेंडिंग तुम्ही बाबा सीला पण विचार करा. क्लिन्झिंग, माझी बॉडी मी क्लिन्झिंग करतोय का? मी हेल्दी म्हणतोय पण मी माझी बॉडी क्लिन्झिंग करत नाही. मग तसंच डी फॉर डिपेंडिंग, आपल्या बॉडीला डिफेन्स करणं पण गरजेचं आहे. डिफेंडिंगचं कोण काम करतोय? इम्युनिटी वाढवण्याचं पॉवरफुल प्रोडक्ट आपलं कुठलं आहे आता? कुठलं आहे? आपलं ब्रँड अँबॅसिडर अकाई सोना. हे तुम्हाला डिफेन्स करणार, डिफेंडिंगचं काम करणार, व्हायरल इन्फेक्शन न येऊ देण्यासाठी. त्यानंतर वेदामृत, ओजस आयु डिफेंडिंगचं काम करतात. हे प्रोडक्ट प्युअरली डिफेंडिंगचं काम करतात. हे इम्युनिटी सिस्टम बूस्ट करतात. स्पिरुलिना डबल काम करतं, तिथं पण करतं, इथं पण करतं. तिथं डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी पण काम करतं, पीएच वाढवतं, आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन मिनरल्स असल्यामुळं ते डिफेंडिंगचं पण काम करतं. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीच्या आता बॉडीवरती काम करत असताना ABCD लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता कुठल्याही व्यक्तीच्या बॉडीवरती काम करताना सगळ्यात पहिल्यांदा बघा, समजा एखादा व्यक्ती असेल तर कसं ओळखलं पाहिजे, एखाद्याला कुठला आजार आहे तर याचा आजार कशाचे पकडू नये, ABCD मध्ये कशात बसतो, याला जास्त कशाची गरज आहे, याच्या बॉडीला एखाद्याला फक्त बघा त्याला सारखं काय व्हायरल इन्फेक्शन होतंय, तर अशा व्यक्तीला सगळ्यात याच्यावरती कशासाठी याला प्रोडक्ट द्यायचे, इम्युनिटीसाठी, डिफेंडिंगचे प्रोडक्ट द्यायचे, डिफेंडिंगचे. याला डिफेंड काय करू शकतो, बरोबर ना. दुसरा एखादा व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये जर मी बघितलं की त्याला पचनशक्तीचे प्रॉब्लेम आहेत, त्याला कुठले प्रॉब्लेम हे द्या, डिटॉक्सिफिकेशन. ज्याला क्लिन्झिंग करायचं, त्याच्या घाण एखादा व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, ते स्किनवरती इन्फेक्शन सारखं होतं, त्याला डिटॉक्स करावं लागेल, ब्लड प्युरिफिकेशन करावं लागेल. ब्लड प्युरिफिकेशन साठीचे प्रोडक्ट तुम्हाला मी सांगितले मागाशी, कुठलं सांगितलं. अजून एक तुम्ही वापरू शकता डिटॉक्सिफिकेशन साठी, ते म्हणजे कुठलं, नीम कॅप्सूल पण डिटॉक्सिफिकेशन साठी वापरू शकता. डिटॉक्सिफिकेशन मध्ये नीम एक तुम्ही ऍड करा मगाशी, म्हणजे क्लिन्झिंग मध्ये
ते पण तुम्ही वापरू शकता. मग तुम्ही विचार करा, जर एखाद्याच्या स्किनचे आजार आहेत, पिंपल्सचे आजार आहेत, तुम्ही डायरेक्ट दिले क्रीम लावा, हे लावा, ते लावा, नाही. त्याला आपलं पहिलं क्लिन्झिंग करा, त्याचं क्लिन्झिंग पहिलं त्याच्या शरीरातले सगळे घाण साफ करा, ते ओळखलं पाहिजे. डिपेंडिंग ओळखलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍक्टिव्हिटीचे काय, ऍक्टिव्हिटीजमुळे काही श्वसनाचे आजार आहे, श्वसनाचे आजार असेल, तुम्ही त्याला हे देऊन जमणार नाही. डिटॉक्सिफिकेशन वरती वेळ घालण्यात मजा नाहीये. तर डायरेक्ट तुम्ही काय करा, रिस्पिरेटरी सिस्टमला पकडून प्रोडक्ट द्या. रिस्पिरेटरी सिस्टमला पकडून कुठले कुठले प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट तुम्ही जर आता प्रोडक्टचे जर सगळे कंटेंट वाचले, तुम्हाला कळेल कुठल्या कुठल्या प्रोडक्ट मध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत, कुठले इन्ग्रेडियंट्स कशावरती काम करतात, कुठले प्रोडक्ट. तुम्हाला लवकरच मी एक चार्ट बनवून देतोय फास्ट लेवलला. ऍक्टिव्हिटीचे कुठले कुठले प्रोडक्ट आहेत डिटेल मध्ये देतो. दुसरा एक चार्ट तुम्हाला मिळेल, बॅलन्सिंगचे कुठले कुठले प्रोडक्ट आहेत, सी. त्यानंतर क्लिन्झिंगचे कुठले कुठले प्रोडक्ट आहेत, आणि डिपेंडिंगचे. मी आता तुम्हाला 2-2, 3-3 प्रोडक्ट तोंडी व्हर्बल सांगितलेत, पण तुम्हाला एक चार्ट लवकरच मिळेल कसे कसे प्रोडक्ट द्यायचे. त्यामुळे तुम्हाला इतकं सोपं जाईल की कुठल्या व्यक्तीला कशा लेवलला एक प्रोडक्ट दिले पाहिजे. पण आता हा झाला तो विषय. पण आता मला एक मेन सांगायचं, आज अनहेल्दी आपण सगळे, मी मागाशी सांगितलं 90 करोड लोक हे अनहेल्दी आहेत. 90 करोड हे लोक अनहेल्दी आहेत 120 करोड मध्ये. मग आपण पण अनहेल्दी मध्येच मोडतोय, आपण पण अनहेल्दी मध्ये मोडतो. मग आपल्याला पण हे 4 घटक ABCD आपल्यावरती वापरणं गरजेचं आहे का नाही? काय वाटतं? वापरलं पाहिजे का आपल्यावरती? प्रॉब्लेम काय चाललाय माहिती विजय सर, लोक आहेत ना, लोकांचे आधार भरण्या करण्याच्या मागे लागलेत, पण सुरुवात स्वतःपासून करायला तयारच नाहीत. बघा, एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सगळ्याला सांगा. एक व्यक्ती असतो, तो काय करतो, तो म्हणतो की एक दिवस तो ठरवतो की मला आहे ना पूर्ण जग बदलायचं, मला सगळ्या जगाला सुधारायचं. पण तो जग सुधारवण्याच्या मागे लागतो, एवढा पळतो जग सुधारवण्यासाठी. पण त्याला काही वर्षानंतर कळतो की जग काय सुधारायला तयार नाही. मग तो म्हणतो, अरे जग लय मोठं घेतलं मी, आता काय करतो, मी पहिला देश सुधारायला जातो. मग तो जातो देश सुधारायच्या पाठीमागं, तो जातो देशाला सुधारायच्या मागे लागतो. चलो मला देशाला सुधारायचं. परत तो 5-10 वर्ष काम करतो, देश काय सुधारायला तयार नाही. नंतर तो म्हणतो, अरे जग सुधारणे, देश सुधारणे, मी एक काम करतो, मी माझं आहे ना राज्य सुधारायला लागतो. तो पुन्हा जातो राज्य सुधारायच्या पाठीमागं, आणि राज्य सुधारवत राहतो. राज्य सुधारायसाठी खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो. नंतर त्याला कळतं की अरे राज्य पण सुधारायला तयार नाहीये. मग तो तिथं पण थकतो. आता तो म्हणतो राज्य नाही, आता मी काय करतो, पहिला माझा जिल्हा सुधारवतो. मग तो जातो आणि जिल्हा सुधारवण्यासाठी चला लागला कामाला, जिल्हा सुधारवण्याच्या, आणि पळतो माझ्या जिल्ह्यात हे झालं पाहिजे, माझ्या जिल्ह्याच्या लोकांनी असं केलं पाहिजे, माझ्या जिल्ह्याच्या लोकांनी तसं केलं पाहिजे, आणि जिल्हा सुधारवण्याच्या नादी लागला. पण त्याला नंतर कळतं जिल्हा काय सुधारत नाही. नंतर तो काम करतो तालुका सुधारवण्यासाठी, मला तालुका सुधारायचा आहे, पण तालुका पण सुधारायला तयार नाही. मग नंतर तो शेवटी थकतो. तो म्हणतो आता काय करू, आता मी माझं गाव सुधारवतो. शेवटचा प्रयत्न गाव सुधारवण्याचा, आणि एवढी मेहनत करतो गावामध्ये, मध्ये जनजागृती करतो, लोकांना सांगतो आपण असं करू, आपण तसं करू, आपण हे करू, आपण ते करू. आणि एवढे प्रयत्न केल्यानंतर शेवटी तो थकतो आणि म्हणतो गाव पण काय सुधारलं नाही. मग शेवटी म्हणतो आता एक तरी करतो, कमीत कमी माझं घर तरी सुधारवतो. आणि मग जातो माझं घर सुधारायला. पण त्याला नंतर असं कळतं की माझं घरातलं माणूस पण माझं कोणीच ऐकायला तयार नाही. मग त्याला नंतर कळतं घरातलं पण कोणी सुधारायला तयार नाही. मग त्याच्यानंतर त्याला याच्यामध्ये खूप वर्ष जातात आणि तो थकतो. आणि त्यावेळेस त्याला कळतं अरे मीच सुधारलो नाही तर कसं सुधारणार. मग त्याला कळतं की आता मी सुधारणं गरजेचं आहे. मग मी माझं घर सुधरल, मग माझं गाव सुधरल, मग माझा तालुका सुधरल, मग माझा जिल्हा सुधरल, मग माझा राज्य सुधरल, मग माझा देश सुधरल, आणि मग हे जग सुधरल. पण जल्ला कुठं होता तो, फक्त डायरेक्टली देश जग बदलायला. मग आपले लीडर्स बऱ्याच वेळेला असं होतं की सर हे लोकांचे आधार बरे करायचे, लोकांना हेल्दी लाईफ द्यायचं, लोकांना हेल्दी द्यायचं. अरे बाबा सुरुवात तुझ्यापासून कर रे राजा सोन्या. बघ स्वतःकडे एकदा की सुरुवात तुझ्यापासून झालीये का. हे जर कर, ABCD येते माहितीये का तुला तुझ्या बॉडीवरती? ऍक्टिव्हिटीज प्रॉपर चालल्या का? B फॉर तुझी बॉडी बॅलन्सिंग मध्ये आहे का? C फॉर तुझी बॉडी क्लिन्झिंग डिटॉक्सिफिकेशन करते का? D फॉर डिफेंडिंग मध्ये आहे का? हे ABCD तुझ्या लाईफ बॉडीचा परफेक्ट चाललाय का? तर लोकांचं आरोग्य सुधारव ना. आणि प्रॉब्लेम इथंच आहे की लोक स्वतःवरती काम करायला नाही म्हणून नाही मी त्याच्यावर नाही, कारण मी लोकांना बदलवणार. अरे नाही रे बाबा, लोकांना नको बदलू, पहिलं तुझ्यापासून बदल कर, स्वतःपासून बदल कर. हे जर लक्षात येणं खूप गरजेचं आहे, भयंकर लेवलला. आणि हे जर नाही केलं ना तर पुन्हा मग अशी फोटो आठवा, भोजनालय आणि रुग्णालय. मग खर्च कुठं करताय?
रुग्णालयात जर फ्युचरमध्ये खर्च करायचा नसेल तर आता तुमच्या भोजनालयावरती खर्च करणं गरजेचं आहे. रेग्युलर रुटीन मध्ये प्रोडक्टला आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण एक नवीन अभियान जो घेतलाय, सरांनी जो अभियान मार्केटमध्ये आणलाय त्याला म्हटलं तर दिनचर्या अभियान. दिनचर्या अभियानाला आपण आणलंय आणि दिनचर्या अभियानामध्ये आपण दिलंय निरोगी जीवनाचा मूलमंत्र. ज्या व्यक्तीला निरोगी राहायचं आयुष्यभर हेल्दी लाईफ जगायचंय त्या व्यक्तीला मूल मंत्र दिनचर्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या दिनचर्यामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय अशा गोष्टी कराव्यात, अशा कुठल्या कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं जेणेकरून दिनचर्या चांगली राहील, तर असे कुठले प्रोडक्ट आपले इनटेक करावेत जेणेकरून दिनचर्या कधीच खराब होणार नाही, तर असे प्रोडक्टची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे. हेल्दी माणसासाठी दिनचर्या, त्याच्यामध्ये एबीसीडी चारही घटक आलेत. त्यामुळे तुमच्या ऍक्टिव्हिटीज परफेक्ट चालणार, तुमचे क्लिन्झिंग परफेक्टली होणार, बॅलन्सिंग परफेक्टली होणार, तुमचं डिटॉक्सिफिकेशन परफेक्टली होणार. आणि लास्ट मध्ये जे मी तुम्हाला डी सांगितलं डिफेंडिंग, तुम्हाला ते पण जे केलं जाणार. त्याच्यासाठी एकच सगळ्यात खतरनाक फॉर्म्युला, सगळ्यात जबरदस्त तुम्हाला हा चार्ट, याचा स्क्रीनशॉट घ्या, याच्याला पाठ करून टाका, डोक्यात टाका की मी माझ्या लाईफ मध्ये रोज हे खातो का. हेल्दी लोकांसाठी कंपल्सरी आहे, हे आपल्याला घ्यायचं, वापरायचंच आहे, वापरायचंच, दुसरं ऑप्शन नाही. जर तुम्हाला लाईफ मध्ये हेल्दी राहायचंय, तुम्हाला रुग्णालयावरती फ्युचरमध्ये खर्च करायचा नसेल तर आता तुम्हाला भोजनालयावरती खर्च करणं आहे. तुमच्या भोजनामध्ये हे सगळे गोष्टी टाकणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, पहिल्या याच्यात दिलंय मी आकाई सोना किंवा आकाई सोना प्लस, जे तुम्हाला सुटेबल वाटेल ते वापरा, नो प्रॉब्लेम. सुबह खाली पेट 5 ते 20 ml रोज खायचंय. हेल्दी माणसं रोज घ्यायचंय. हेल्दी माणसाला ग्रीन टी, जेव्हा जेव्हा चहा प्यावा वाटतो तेव्हा तेव्हा ग्रीन टी, सकाळचा टी हा ग्रीन टीच झाला पाहिजे. सकाळचा टी बंद. आजपासून जो व्यक्ती दुधाचा चहा घेत असेल, जो बाकीचे ब्लॅक टी वगैरे सगळे बंद करा. एकच चहा पहिला ग्रीन टी. का अकाई सोना पहिलं उठल्या बॉडी ऍसिडिक, तुम्ही ऍसिड बॉडी मधलं काढून टाकलं, ग्रीन तुम्ही घेतला अकाई सोना. 15-20 मिनिटानंतर तुम्ही घ्या ग्रीन टी, घ्या 15-20 मिनिटांनंतर ग्रीन टी घ्या आणि मग तुमच्या दिवसाची सुरुवात करा. आजपासून शपथ घ्या. मला असं वाटतं शपथ, आज जे लोक मला ऐकतात त्या लोकांनी आज शपथ घ्यावी, आजपासून माझा पहिला जर असेल तर मी पहिला सिप घेणार, तो घेणार मी अकाई सोनाचा, आणि माझा दुसरा सिप जो असणार तो असणार माझा ग्रीन टीचा. डेफिनेटली हाच टी तुमच्या लाईफ मध्ये आजपासून आला पाहिजे. तिसरा प्रोटीन पावडर. प्रोटीन पावडर कुठलं काय असू दे, तुमचं वजन किती मॅटर नाही करत. सर माझं वेट जास्त आहे, मला मी प्रोटीन पावडर घेऊ का नको, नाही घ्यायचंय. लाईफ मध्ये रोज प्रोटीन पावडरची गरज आहे. कारण फ्युचरमध्ये गुडघ्याचे त्रास करायचे नसतील, फ्युचरमध्ये कमराचे त्रास नको असतील, फ्युचरमध्ये कुठले शारीरिक त्रास नको असेल ना, तर आज प्रोटीनला महत्व द्या. डेलीच्या अन्नामध्ये 30 ग्रॅम प्रोटीन मिनिमम आलं पाहिजे. कारण 30 ग्रॅम वरून मिळतं, पण 30 ग्रॅम तरी वरून आलं पाहिजे. म्हणून कमीत कमी 1 स्पून, शक्य असेल तर 1.5 स्पून, शक्य असेल तर 2 स्पून तुमचं प्रोटीन रोजच्या ब्रेकफास्टच्या वेळेला तुमच्या याच्यामध्ये आलंच पाहिजे. ब्रेकफास्टच्या वेळेला तुम्हाला 1 ते 2 चम्मच तुम्हाला दुधात टाकून, जर तुम्हाला वाटतंय वेट माझं जास्त आहे तर वेट तुम्हाला कंट्रोल करायचं तर गरम पाण्यात घ्या, पण तुम्हाला ते घ्यायचं फक्त प्रोटीनच्या वेळेला. तुम्हाला शेक करायचं, शेकर घ्या, आपल्या कंपनी शेकर आणलेलं आहे, त्यात टाका, शेक करा, मस्तपैकी प्रोटीन पूर्ण मिक्स झालं पाहिजे. आणि रोज नित्य नेमाने प्रोटीन पावडर खायचे म्हणजे खायचे, त्याशिवाय ब्रेकफास्ट करायचा नाही. ही माइंडला कमांड द्या. दुसरं, त्यानंतर स्पिरुलिना, मोरिंगा आणि सिबक्तोन. हेल्दी माणसाने रोज या 3 कॅप्सूल खायचे, रोज खायच्या. बिंदास का, डेफिनेटली याच्या हे घ्यायच्या किती, स्पिरुलिना 2 खायच्या आहेत, मोरिंगा 2 खायच्या आहेत आणि सिबक्तोन. मोरिंगा ऐवजी मोरिंगा प्लस तुमची चॉईस, मोरिंगा घ्या, मोरिंगा प्लस घ्या, नो इश्यू, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही याच्यामध्ये तुम्ही त्याला वापरू शकता सिबक्थोन. कारण सकाळी आपल्याला मार्केटला फील्डला जायचं, एनर्जीची गरज आहे. सिबक्थोन ज्यावेळेस तुम्ही सकाळी घेता, या 3 प्रोडक्ट तुम्हाला हायर लेवलची एनर्जी येतात, हायर लेवलची एनर्जी. प्लस स्पिरुलिना सकाळी काय काय करते, तुमच्या सकाळपासून तुमच्या बॉडीमध्ये काय करते, पीएच मेंटेन ठेवण्याचं काम करते. म्हणून तुम्ही दिवसभर जे खाणार आहात त्याचा पीएच तुमच्या बॉडीवरती जास्त काही इम्पॅक्ट होणार नाहीये. त्यामुळे स्पिरुलिना, मोरिंगा, सिबक्थोन हे 3 व्हिटॅमिन सी ची एनर्जी तुम्हाला सकाळी 2 कॅप्सूल मध्ये खतरनाक लेवलला मिळणार. म्हणून सिबक्थोन, मोरिंगा आणि सकाळच्या याच्यात रोजच्या याच्यात तुम्हाला आणायचं म्हणजे आणायचं. त्यानंतर तुलसी ड्रॉप. दिवसभर जेवढं पाणी पिणार शक्य असेल त्या वेळेला तुम्ही तुलसी ड्रॉपला आणला पाहिजे. नसेल तर सकाळ संध्याकाळ 2 टाइम तरी तुलसी ड्रॉपचं पाणी पिणं गरजेचं आहे. त्यानंतर गॅनोडर्मा, त्यानंतर कोलेस्ट्रम, ओजस आयु, हे 3 प्रोडक्ट, हे गॅनोडर्मा, कोलेस्ट्रम आणि ओजस आयु, हे 3 प्रोडक्टला आपण डेली रुटीन मध्ये तुम्हाला आणणं गरजेचं आहे. गॅनोडर्मा क्लिन्झिंग साठी येतील, कोलेस्ट्रम येईल आणि ओजस आयु. गॅनोडर्मा फक्त 3 महिने घ्या, 3 महिन्यानंतर गॅनोडर्मा सलग 3 महिने घ्या, बंद करा, पुन्हा डायरेक्टली 1 वर्षाने सुरू करा, नो प्रॉब्लेम.
डायरेक्टली 1 वर्षाने सुरू करा, पण वर्षात 3 महिने तरी गॅनोडर्मा यूज करणं गरजेचं आहे. तुम्ही 6 महिन्यातून पण करू शकता, पण गॅनोडर्मा सलग 3 महिने कंटिन्यू घ्यायचंय. गॅनोडर्मा घ्यायला लागले की लोकांची गडबड होती. गॅनोडर्मा काही लोक काही दिवस घेतात, काही दिवस बंद करतात. गॅनोडर्माची एक प्रोसेस आहे. गॅनोडर्माला खाडा नकोय. गॅनोडर्माला त्या ऍक्टिव्हिटीला वेळ लागतो, म्हणून गॅनोडर्माला सलग 3 महिने नॉनस्टॉप 2 कॅप्सूल रोज खायच्यात. 2, 1 नाही 2 ऍट अ टाइम 2 घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. कोलेस्ट्रॉम 2 घ्यायच्यात. कोलेस्ट्रॉम काय करतं, पूर्ण बॉडीला तुमचा इम्युनिटी सिस्टम बूस्ट करतं. आणि ओजसायू पूर्ण लाईफला बदलण्यासाठी 1 कॅप्सूल, ओजसायूचे फक्त 1 टॅबलेट लागते. ते टॅबलेट फॉर्म मध्ये येतं, त्यामुळे ते टॅबलेट फॉर्म मध्ये 1 टॅबलेट. तर 3 प्रोडक्ट संध्याकाळी, 3 प्रोडक्ट सकाळी हेल्दी लोकांनी कंपल्सरी आजपासून खायचे. तुम्ही खात असाल तर लोकांना द्या. जर जे खात नसतील त्याला हात जोडून विनंती, त्यांनी लोकांना नाही सांगितलं तरी चालेल. तुमच्या थ्रू बिझनेस प्रमोट नाही झाला तरी चालेल, कारण आपल्या लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण असं आपल्याला बनायचं नाही. आपल्या स्वतः आपण बदलायचं, आपल्या घराला बदलायचं, नरच पुढे जायचे. महिला असतील तर महिलांनी नारीप्रिया सुरू करा. संध्याकाळच्या वेळेला नारीप्रिया पण तुम्ही घेऊ शकता. नारीप्रियाला एक्स्ट्रा तुमच्या याच्यात ऍड करा, फक्त लेडीज साठी आहे. त्यानंतर लास्ट प्रोडक्ट 2 प्रोडक्ट राहिलेत. ॲलोवेरा त्रिफळा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक लीडरला रोज झोपताना हे लॉंग लाईफ पण तुम्ही कंट्रोल लावू आपल्यामध्ये हॅबिट लावू शकता, नो प्रॉब्लेम. या कुठले मी जेवढे प्रोडक्ट सांगितले ना, हे कुठल्याही प्रोडक्टचे शरीरावरती कुठले दुष्परिणाम नाहीयेत. तुम्ही याला लॉंग लाईफ खाऊ शकता, नो इश्यू. हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला दिले मी, कुठलाही साईड इफेक्ट नाहीये. या 2च्या ऐवजी 4 जरी खाल्ले, मी तुमच्या समोर एक 60 तुम्हाला मी स्पिरुलिना खाऊन दाखवतो. 60 समोर माझी व्हिडिओ मी तुम्हाला प्रेझेंट करा. 60 स्पिरुलिना 1 टाइम, काही होत नाही सर. कुठला याच्यामध्ये काही साईड इफेक्ट होत नाहीये. हे रोज प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये रोज तुम्हाला याच्यामध्ये खाणं गरजेचं आहे, रोजच्या याच्यात. आणि नस्य ऑइल रात्री झोपताना 2 ते 4 थेंब रोज टाकायचे मित्रांनो, रोज. हे रोज आपल्या प्रोडक्ट मध्ये, आपल्या डेली यूज मध्ये लावायचे, हे यूज करायचे आजपासून. आहे का तयारी? किती लोकांची तयारी आहे करण्याची? किती लोकांची तयारी? वरती हात करा. आणि शपथ घ्यायची आजपासून. नसतील ते प्रोडक्ट आजच्या आज विकत आणायचे. आजच्या आज आपल्यासाठी आज ऑफर चालू आहे, मारून घ्या, ऑर्डर मारून घ्या. आजच्याच परचेस करा डायरेक्टली, काय विचार करू नका. डायरेक्टली आजच्या आज परचेस करा आणि पहिलं सुरुवात आपल्यापासून करा. आणि जो व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीला तुम्हाला आजपासून ह्या प्रोडक्ट याच्यावरती बोलायचंय, ह्या प्रोडक्टला. आणि जो हेल्दी असू द्या, अनहेल्दी असू द्या, तुम्हाला एक लोकांना, हेल्दी माणसाला सुद्धा हे तुम्हाला देणं गरजेचं आहे, कारण अनहेल्दी मध्ये आपल्या फ्युचर मध्ये जायचं नसेल तर. आणि जो याला फक्त 90 डेज प्रोग्राम, याला 90 दिवस तुम्ही करा. तुम्हाला लॉंग लाईफ करा, पण पहिले 90 दिवस करा आणि 90 दिवसानंतर मला रिझल्ट सांगा. 90 दिवसानंतर मला रिझल्ट सांगा. तुम्हाला कळेल याचा रिझल्ट काय आला. ट्रिमेंडस लेवलचा तुमच्या हेल्थ मध्ये 360 डिग्रीचा बदल फक्त आणि फक्त या रुटीन लाईफ मुळे जाणार आहे. फक्त या रुटीन लाईफ मुळे ह्या रुटीन लाईफ मुळे तुमच्या लाईफ मध्ये, आयुष्य हेल्थ मध्ये 360 डिग्रीचा बदल होणार आहे. विचार करू नका. काही लोक म्हणतील नाही सर मग याला एक खर्च किती लागेल. अरे बाबा, करणा भोजनालयावरती खर्च आता, नाही तर गडबड होईल. बरोबर ना. आणि हे जर केलं तरच तुमची एबीसीडी तुमची कंप्लीट झाली, नाही तर तुमची एबीसीडी कंप्लीट झाली नाही सर. एबीसीडी कंप्लीट झाली नाही तर एबीसीडी आजपासून तुम्हाला डोक्यात ठेवायची की माझ्या हेल्थची एबीसीडी काय आहे. एबीसीडी मी जर हे घेतोय, जो व्यक्ती हे घेत नाही, समजायचं ए मध्ये तरी फॉल्ट राहणार आहे, नाही तर बी मध्ये तरी फॉल्ट राहणार आहे, सी मध्ये तरी फॉल्ट राहणार आहे, डी मध्ये फॉल्ट राहणार आहे. आणि नंतर तुम्हाला एबीसीडी वर काम करावंच लागणार. आणि एबीसीडी वरती काम त्यावेळेस कोण करायला माहितीये का? तुमचं रुग्णालय. आणि ती जर वेळ तुमची येऊ द्यायची नसेल तर माझे हात जोडून विनंती आहे, एबीसीडी ला आज त्या प्रोडक्टच्या लिस्टला तुमच्या लाईफ मध्ये आज तुम्हाला वापरायला सुरुवात करा. आहे का तयारी सगळ्यांची? येस सर. सर हँडराईज खाली घ्या बरं. तर मला असं वाटतं की डेफिनेटली मोठ्या लेवलचा बेनिफिट तुम्हाला सगळ्यांना होऊ शकतो. तर 100% फोकस करा आणि आजपासून याला त्याच्यावरती तुम्हाला मोठ्या लेवलला टार्गेट करून एबीसीडीचे प्रोडक्ट जे सांगितले ते वापरायचे, बरोबर. त्यानंतर एक छोटंसं शेवटचं माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना. खरंच रिक्वेस्ट म्हणाल मी याला. तो रिक्वेस्ट म्हणा, विनंती म्हणा, अजून तुम्हाला काय म्हणायचं, गयावया माझं म्हणा, काही म्हणा. मित्रांनो प्लीज कृपया करून या 3 गोष्टीला आपल्या किचन मधून किक मारा यार. किक मारा, याला गेट आउट म्हणा. गेट आउट नका आणू रे. अरे हे लय त्रासदायक आहेत, तुम्हाला भयंकर त्रासदायक आहेत. शुगर, मीठ, रिफाइंड ऑइल. सर मित्रांनो काही करा पण याला लात मारायला किक मारा. गेट आउट म्हणा आपल्या किचन मधून. महिलांना पण मला हात जोडून सांगायचंय, महिलांनो आज आपल्या घरामध्ये हे 3 गोष्टी येतात का बघा. बंद करा. शुगर घरात आणू नका. सॉल्ट, मीठ बंद करा.
आणि रिफाइंड ऑइल बंद करा. हे खूप मोठे शत्रू आहेत, तुम्हाला खूप मोठा त्रास होतो याचा, खूप मोठा. याला गेट आउट म्हणा आणि याला वेलकम म्हणा. जॅगरी पावडरला वेलकम म्हणा, आपल्या रॉक सॉल्टला वेलकम म्हणा, आपल्या वूड प्रेस्ड ऑइलला. आहेत थोडे, होऊ शकतं तुम्हाला वाटेल की खिशाला थोडे न परवडणारे सर. नो सर, नो. जर मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, भोजनालयावरती खर्च गरजेचा आहे. आजपासून गेट आउट म्हणायचंय तर या 3 गोष्टीला आणि वेलकम म्हणायचं या 3 गोष्टीला. आहे का तयारी तुमची? जर ही तयारी असेल ना, डेफिनेटली लाईफमध्ये कुठलेही प्रॉब्लेम राहणार नाही सर. 90% आजार तुमचे 3 घटक तुमचे करून टाकणार आहेत, रिकव्हर करणार आहेत, होऊच नाही म्हणून. जॅगरीला जिथं जिथं साखर वापरतात तिथं सगळीकडे जॅगरी वापरायला सुरुवात करा. सनीचा ऑर्गॅनिक जॅगरी. जिथं जिथं मीठ वापरतात तिथं रॉक सॉल्ट वापरायला सुरुवात करा. आणि जिथं जिथं ऑइल वापरतात तिथं वूड प्रेस्ड आपलं ग्राउंडनट ऑइल वापरा. आहे कॉस्टिंग नुसार थोडं वूड प्रेस्ड ऑइल महाग असतं रिफाइंड ऑइल पेक्षा, पण नो प्रॉब्लेम. जर वापरताना थोडासा जाऊ द्या 19-20 खर्च, नका विचार करू तेवढा. मीठ, अरे मीठ किती रे, 10 रुपयाच्या मीठ मध्ये 100 रुपयाच्या मीठच्या पुडामध्ये आहे रे फरक, पण असं किती वापरतो. 2-3 पुढे लागतात फक्त. वापरा ना रॉक सॉल्ट. आणि जॅगरी साखर करा ना सर, टाटा बाय बाय त्या साखरला, कारण ती वाटोळं करणारी. आता तुम्ही पैसे वाचवता, नंतर रुग्णालयामध्ये घालण्यात काही मजा आहे का? तर आजपासून मला सांगायचंय, जेवढे सनेजचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत यांना तरी मला सांगायचंय की लोकांच्या किचन मधून आपण कधी लात मारू माहित नाही, पण पहिल्यांदा आपल्याला आपल्या किचन मधून लात मारायचे या 3 प्रोडक्टला. आहे का तयारी तुमची? आहे का तयारी तुमची? तर